स्मशान क्रीडा करीतो सुखावे तो देव छोडा मनी कोण आहे उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता म्हणजेच उद्या 18 ऑगस्ट 2025ला श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावण सोमवार आलेला आहे। तर या श्रावण महिन्याची सांगता आता लवकरच आपल्याला करायची आहे। तर 2025मध्ये संपूर्ण 4 श्रावण सोमवार आले होते, तर त्यातले 3 श्रावण सोमवार आपण भगवान शंकरांची जशी जमेल तशी त्या पद्धतीने आपण सेवा केली। आता शेवटच्या श्रावण सोमवार या चौथ्या या शेवटच्या श्रावण सोमवारची पूजा कशी कर शेवटच्या श्रावण सोमवारची शिवामूठ कुठली आहे त्या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी तर ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा काही कारणाने श्रावण सोमवार करणं शक्य झालं नाही, तर त्यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी उपवास करावा। ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे तर ती करावी, जेवढी जमेल तेवढी सेवा करावी। ज्यांना पहिल्या श्रावणी सोमवारी करणं नाही शक्य झालं तर त्यांनी फक्त दुसरा, तिसरा केला, किंबहुना मासिक धर्मात बरेच महिलांचे एकतरी श्रावण सोमवार गेला असेल। आता तुम्ही म्हणाल की ताई, मग चौथ्या श्रावणी सोमवारी आम्हाला अडचण आहे, मासिक धर्म आहे, मग अशा वेळेस पूजा करावी का? तर अर्थात मासिक धर्म असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता, सुतक विटळ असेल तर तुम्ही फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता, उपवास पण करायचा असतो। भले आपल्याला मासिक धर्म सुतक विटळ असेल, आपल्याला उपवास सुद्धा करायचा असतो, म्हणजेच त्यात खंडन पडता कामा नये। मग अशा वेळेस काय करायचं? तर बघा, आता शेवटच्या श्रावण सोमवारचं उद्यापन असतं, तर श्रावण सोमवारचं उद्यापन असतं तर ते कसं करायचं ते पण आपण नेहमी एकतर बघा, दरवर्षी 4 श्रावण सोमवार असतात किंवा 5 श्रावण सोमवार असतात। आता 4 श्रावण सोमवार आलेले आहेत, तर या आता आपण पूजा कशी करावी आणि नंतर याचं उद्यापन कसं करावं ते सुद्धा आपण बघूया। तर जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे, आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंकडे आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांकडे। श्रावण महिन्यातला शेवटचा श्रावण सोमवार अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तर या दिवशी भगवान शंकरांची उपासना कशी करावी? ज्यांना 4ही सोमवार रुद्राभिषेक करणं शक्य नाही झालं तर त्यांनी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जाऊन अभिषेक कसा करावा? आता जर तुम्ही हे मंदिरात करणं शक्य असेल तर उत्तमच आहे, पण नाही तर मग तुम्ही घरातही करू शकता। तर ते कसं? तर सर्वप्रथम कुठलीही सेवा करत असताना दीप प्रज्वलन करणं महत्त्वाचं आहे। आता जर तुम्ही देवघरातच ही मांडणी करणार असाल तर देवघरात आपला दिवा प्रज्वलित केलेला असतो। आता मग त्याबरोबर आपण तुपाचा सुद्धा दिवा प्रज्वलित करू शकतो। आता सगळ्यात आधी तर भगवान शंकरांना हे पाण्याने अभिषेक करावा। बऱ्याच वेळा अशा कमेंट आल्यात की शिवपिंडीचा जो निमृता भाग आहे तो उत्तरेकडे असावा, हो तो उत्तरेकडे असावा, तर तुमच्या घरातली शिवपिंड उत्तरेकडे तुम्हाला ठेवायची आहे। खरं तर भगवान शंकरांना 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात, कारण ते सांब सदाशिव आहेत। शेवटच्या श्रावण सोमवारी जास्तीत जास्त भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उपासना, सेवा आणि प्रार्थना करायची आहे। सर्वप्रथम पाण्याने अभिषेक केल्यावर तुम्ही दुधाने अभिषेक करावा। आता गाईचा दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्हाला मंदिरात जाऊन अभिषेक करणं शक्य असेल तर आवर्जून मंदिरात जाऊन ही पाण्याने आणि जे काही गाईचं दूध असणार आहे तर कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे। चंदनाच्या पाण्याने तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक केला, नंतर तुम्ही दुधाने करा, परत पाण्याने करा। तर हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला शिवपिंड स्वच्छ साफ करायचे आहे। आणि बघा, ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करणं काही कारणाने शक्य नाही झालं तर त्यांनी काय करायचं आहे? तर बघा, सोमवार 18 ऑगस्टला म्हणजे चौथा श्रावण सोमवार रुद्राभिषेक करायला चुकवू नका। बघा, मी समजू शकते सांसारिक अडचणी असतात, आपल्याला बऱ्याचशाच काही जबाबदारी असतात, त्याच्यामुळे सगळ्याच सेवा करणं शक्य होत नाही। मग ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा श्रावण सोमवार सेवा करता नाही आली तर मग त्यांनी आवर्जून चौथ्या श्रावण सोमवारी रुद्राभिषेक करावा। किंबहुना नाहीच शक्य झालं तर तुम्हाला रुद्राभिषेक करणं तर तुम्ही शिवमहिमा पठण करून सुद्धा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जलाभिषेक करू शकता। शिवमहिमा खूप सुंदर आहे, साधा आहे, ते मराठीत आहे, समजायलाही सोपं आहे, वाचायलाही सोपं आहे। तर ज्यांना वाचण्याची अडचण आहे किंवा काही अडचणी असतील, ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी काय करावं? तर बघा, त्यांनी फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करून अभिषेक करावा। काय होतं ना की आपण डाव्या हातात माळ घेतो आणि उजव्या हाताने जलाभिषेक करतो। मग काही लोकांना बघा, डाव्या हातात माळ घेणं, मंत्र जप करणं शक्य होत नाही, मग त्यांनी अशा वेळेस गळती लावून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अभिषेक करू शकता। ज्यांच्याकडे रुद्रयंत्र आहे तर त्यांनी काय करावं? तर त्या रुद्रयंत्रावर पाण्याने अभिषेक करावा आणि तुम्ही बघा शिवमहिमा पठण करू शकता किंवा साधा रुद्राभिषेक करू शकता। आता
बऱ्याच घरात लघु रुद्र झालेला आहे, महारुद्र झालेला आहे, पण तुम्ही घरातल्या घरात रुद्राभिषेक करायचा काहीच अडचण नाही आहे। श्रावण महिना हा सणाचा राजा मानला गेला आहे आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जेवढी जास्त तुम्हाला उपासना करता येईल, जेवढी जास्त सेवा करता येईल तर तेवढी करावी आणि आपल्याला अडचणी, आपल्याला दुःख, संकट सगळंच तुम्ही भगवान शंकरांना सांगावं की यातून मला मार्ग काढा आणि जे काही दुःख, संकट आयुष्यात आलेले आहेत तर त्यातून मी कसा बाहेर पडेल याच्यासाठी मला शक्ती द्या। आता ज्यांना रुद्राभिषेक किंवा शिवमहिमा सुद्धा करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करावा। खरं तर महिलांनी नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करायचा असतो आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करायचा असतो। पण मला तर वाटतं की बघा, प्रत्येक महिला ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्रजप करत असेल। अगदी बघा, हा मंत्र जप करूनही काहीच वाईट होत नाही। शेवटी तुमची भक्ती आणि श्रद्धा याच्यावरच तुमचे कर्म फळ अवलंबून असते। असो, आता बघा, ज्यांना महामृत्युंजय मंत्र म्हणणं शक्य असेल तर त्यांनी तो म्हणावा किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम गुरुवाविव वंदना मृत्युमोक्षी यमामिता। तर या मंत्राचा मंत्र जप तुम्ही करू शकता। तर हे दोन्ही मंत्र करून झाल्यावर तुम्ही शिवगायत्री मंत्राचा सुद्धा मंत्र जप करू शकता। तर ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात। तर महामृत्युंजय मंत्र पंचप्रणम युक्त, तर हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल। पण ज्यांना नाही शक्य होत तर त्यांनी ओम हम जूम सह ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम गुरुवाविव वंदना मृत्युमुक्षी यमामिता। ओम सह भुव भू ओम सह जुव हुम ओम। अमृती संजीवनी मंत्र ओम तत्सवितुर्वरेण्यं त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम भर्गो देवस्य धीमहि गुरुवाविव वंदनम धियो यो न प्रचोदयात् मृत्युमोक्षी यमामिता। तर हे जे काही मी मंत्र तुम्हाला सांगितलेले आहेत, तर महामृत्युंजय मंत्र हा तुम्हाला प्रत्येकी 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करावा आणि यांनी सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता। थोडक्यात काय, शेवटच्या श्रावण सोमवारी जास्तीत जास्त उपासना करा, तर तुम्हाला शक्य होईल अगदी तुम्ही 1 दिवसाचं शिवलीलामृत पारायण करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर। नाहीतर शिवपिंडीवर अभिषेक करून झाल्यावर शिवपिंडी तामणातून काढून घ्यावी, स्वच्छ वस्त्राने ती साफ करावी आणि नंतर आपल्याला आता बघा, आता पूजा करायची आहे। तर अर्थात भगवान शंकरांना भस्म अतिशय प्रिय आहे, तर आपण त्यांना भस्म अर्पण करून घेणार आहोत। आणि बघा, सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा। अगदी सुरुवातीचे 3ही श्रावण सोमवार तुम्हाला जर भगवान शंकरांना वस्त्र अर्पण करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही कापडाचं असो किंवा जे काही बघा आपल्याला कापसाचं वस्त्र असतं तर ते तुम्ही अर्पण करू शकता। या दिवशी तुम्हाला जर तुमच्या घरात जर रुद्रयंत्र असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। भगवान शंकरांच्या आवडतीचं जे काही धोत्राचं फळ फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे। मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल आणि नक्कीच शेवटच्या श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन पूजा करावी, महादेवांचं दर्शन घ्यावं। पण घरात उपासना करतच असतो, घरात आपली सेवा चालू असते, पण मंदिरात जाऊन जेवढं पवित्र आहे कदाचित ते घरात आपल्याला मिळणार नाही। आणि नक्कीच तुमच्याकडे जर 108 बेलपान असेल तर तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करून घ्यावं, नाही तर मग तुम्ही 1 बेलपान 108 वेळा अर्पण करून शिवस्तोत्र नामावलीचं तुम्ही पठण करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही बेलपान अर्पण करत असता तर 1 बेलपान 108 वेळा अर्पण करत असता तर ते बेलपान तुम्हाला स्वच्छ धुवायचं आहे। म्हणजेच एकदा अर्पण करून घेतल्यावर ते परत पाण्यात टाकायचं आहे, थोडंसं स्वच्छ करायचं आहे आणि परत तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता। या पद्धतीने तुमच्याकडे जर पांढरं फूल असेल तर ते तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता। आणि घरातल्यांनी एकतरी शिवपिंडीला प्रत्येकाने एकतरी बेलपान अर्पण करावं। भगवान शंकरांना बेलपान अतिशय प्रिय आहे, तर त्यांना प्रार्थना करावी तुमच्या आयुष्यात जे काही बघा दुःख संकट आहेत तर त्याच्यातून आपल्याला मार्ग मिळावा आणि ते सहन करण्याची सुद्धा ताकद मिळावी। सगळ्यात महत्त्वाचं तर शेवटच्या श्रावण सोमवारी शिवामूठ काय असणार आहे, तर बघा जव आणि जवस याच्यामध्ये फरक आहे। जी काही ज्याला आपण जवस म्हणतो तर ते आपल्याला बघा शेवटच्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांची जी शिवामूठ असणार आहे तर ती जवस असणार आहे। ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करणं काही कारणाने नाही शक्य झालं तर त्यांनी शेवटच्या श्रावण सोमवारी जी
जवस शिवामूठ आहे तर ती अर्पण करावी। बघा जव आणि जवसमध्ये फरक आहे, आपल्याला त्या जवसाची आपण चटणी करत असतो तर ते जवस वेगळे आहेत आणि हे जे गव्हाच्या लोंब्याप्रमाणे दिसतात तर हे जवस आहे तर ते तुम्हाला बघा 3 वेळा भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे। शिवामूठ अर्पण करताना कंजूसपणा करू नका, भरपूर अशी शिवामूठ भगवान शंकरांना अर्पण करायचे असते, अर्थात ती दुसऱ्या दिवशी दान करायची असते। मग तुम्ही गरजूंना दान करू शकता किंवा ती स्वच्छ करून अजून त्याच्यामध्ये धान्य घालून मग तुम्ही दान करू शकता, कारण शिवमुठीचे व्रत हे दानाचंच आहे। तर तुम्ही 3 वेळा शिवमूठ अर्पण केल्यावर दुसऱ्या दिवशी निर्मलात न टाकता ती स्वच्छ करून उन्हात वाळून तुम्ही बघा दान करू शकता। तर हे सगळं झाल्यावर भगवान शंकरांची सेवा तर ही कापूर आरतीने अपूर्ण आहे, तर आपल्याला कर्पूर आरती म्हणजेच कापूर आरती भगवान शंकरांची करायची आहे। तर या पद्धतीने 4थ्या श्रावण सोमवारची घरच्या घरी साध्या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे, तर याची सेवा करायची आहे। तर तुम्हाला तर बघा आपल्याला 4थ्या श्रावण सोमवारची जी काही शिवामूठ आहे तर ती जवस असणार आहे, तर ती अर्पण करावी आणि भगवान शंकरांची जशी जमेल जेवढी जमेल तेवढी सेवा करावी। आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की जे काही श्रावण सोमवार ज्यांचे 3 झालेले आहेत, ज्यांचे 2 झालेले आहेत, ज्यांचे 4 झालेले आहेत त्यांनी उद्यापन कसं करावं, तर बघा कारण अर्थात पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो आता मी माझ्या पद्धतीने श्रावण सोमवार करणार आहे, तुम्ही महाराज सेवा करून घ्या। आता ज्यांनी काही बघा आधीच सांगते की ज्यांनी संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही संकल्पयुक्त श्रावण महिन्यात रुद्राभिषेक केला आहे किंवा किंबहुना भगवान शंकरांच्या शुभपिंडीवर शिवमहिमाचं पठण करून तुम्ही संपूर्ण श्रावण सोमवार अभिषेक केला आहे, तर त्याची सांगता ही आपल्याला पोळ्याच्या दिवशी करायची असते। पण ज्यांना 4ही सोमवार व्रत वैकल्य केलं आहे तर त्यांनी उद्यापन कसं करावं, तर बघा भगवान शंकरांचं जे काही 4 सोमवार केलेले आहेत तर याचं उद्यापन करण्यासाठी खूप काही असं नाही आहे, तर यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता। आता नेहमी तर आपण दरवर्षी श्रावण सोमवार करत असतो, काही लोकांचे 5 वर्ष असतात तर काही लोकांचे 10 वर्षाचं असतात, तर काही लोक बघा 11 वर्ष करतात किंवा आपलं तर बघा कायमचेच असतात। मग अशा वेळेस कायमचे असल्यामुळे उद्यापन कसं करायचं, तर बघा जे तुमच्या घरात अन्नशिस्त किंवा काय असेल ते तुम्ही बघा कोरडा शिदा मग तुम्ही कुठल्याही गुरुजींना कुठल्याही शिवमंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करू शकता। ज्या पद्धतीने शिवलीलामृताचं पारायण उद्यापन आपण करत असतो तर त्याच पद्धतीने श्रावण सोमवारचे सुद्धा उद्यापन करायचं असतं, तर हे उद्यापन तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती करू शकता। तुम्ही ब्राह्मणांना दक्षिणा देऊ शकता, तुम्ही त्यांचा आदर सत्कार करू शकता किंवा तुम्ही कोरडा शिदा, आता कोरडा शिदामध्ये काय येतं तर बघा तांदूळ येतात, डाळ येते, गव्हाचं पीठ येतं, साखर, तुमच्या यथाशक्ती त्या पद्धतीने तुम्ही शिदा बनवू शकता आणि ते तुम्ही गुरुजींना देऊ शकता। भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही पांढरं वस्त्र आहे तर ते तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता, यथाशक्ती दक्षिणा असेल तर ते अर्पण करू शकता। थोडंसं गोडाधोडाचं नैवेद्य पण तुम्ही भगवान शंकरांना मंदिरात जाऊन अर्पण करू शकता आणि गुरुजी असेल तर जवळपास तर त्यांना दान करा। तुम्ही बघा जर ते तुमच्या घरी भोजनास आले तरी बघा सोन्याहून पिवळं तर नाही शक्य होत, मग तुम्ही गुरुजींना दान करू शकता। आता ताई बघा गुरुजींना दान करायचं का, तर बघा गुरुजी असेल तर त्यांना दान करा, नाही तर गरजूला ज्याला त्या वस्तूची गरज आहे, तुम्ही एखाद्याला शिदा दान करताना मग तुम्ही बघा त्याच्या घरात 1 टायमाचं अन्न शिजेल एवढं तुम्ही त्यांना दान करायचं आहे। आणि मग तुम्ही बघा तुमच्याकडे जर मदत करणाऱ्या ताई जर येणार असेल किंवा जर ते येत असेल तर त्यांना तुम्ही दान करू शकता। यथाशक्ती तुम्ही शिवमंदिरात जाऊन दान करू शकता आणि गरजू लोकांना दान करू शकता। देव सगळ्यांना जाणत असतो, तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तुमच्यापेक्षा चांगलं त्या परमेश्वराला माहिती असतं। जगासमोर कितीही चांगुलपणाचा आव आणला तरी सुद्धा आपण कसे आहोत हे परमेश्वराला आपल्या अंतःकरणातील जो आत्मा आहे त्याला माहिती असतं, असो की आपण कसे आहोत। म्हणून बघा यथाशक्ती यथाभक्ती दान करा, तर तुम्ही केलेलं प्रत्येक दान याचं परतफेड तुम्हाला महादेव करणार आहेत। म्हणून अर्थात दान करतानाही त्याच्याकडून काहीतरी मिळावं म्हणून नाही, मग मी माझ्या खुशीने आणि नेहमी लक्षात ठेवायचं की परमेश्वराने आपल्याला दान करण्यासाठी बनवलेलं आहे, दान घेण्यासाठी नाही बनवलं, तर याचे आभार तर नक्कीच आपल्याला करायचे आहेत। आता सेवा तर झालीच पाहिजे, तर शेवटच्या श्रावण सोमवारी
तर रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा. नाही ना तर 3 सोमवार झालं, शेवटचा श्रावण सोमवार आवर्जून रुद्राभिषेक करा. तर तेही नाही शक्य झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण शिवमहिमा मराठीत ते पठण करूनही अभिषेक करू शकतो. तर जे काही मंत्रस्तोत्र तुम्हाला आता सांगितले आहेत तर ते तुम्ही पठण करून अभिषेक करू शकता. नाहीतर बघा शिवलीलामृताचा 11वा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हटलं गेलं आहे तर ते आवर्जून पठण करावं. शिवचालिसा, शिवस्तुती, शिवपंचाक्षरी, तुम्हाला भगवान शंकरांचे स्तोत्र मंत्र जे तुम्हाला माहिती आहेत ते पठण करू शकता आणि नक्कीच शिवामुठीचं उद्यापन करायचं असतं. आता हे शिवामुठीचं उद्यापन कसं करायचं तर शिवामुठीची कहाणी तुम्ही ऐकून, आपण शिवामुठीची कहाणी जेव्हा शिवामूठ अर्पण करतो तर तेव्हा ती काही बघा 1-2 मिनिटाची तुम्ही पटकन ती ऐकून घ्यावी आणि त्याचं उद्यापन करू शकता. आता त्याचं उद्यापन तुम्ही करू शकता तर ते तुम्ही कसं करू शकता तर बघा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दानधर्म करा, नाही तर मग 5 सवासणींना बोलून त्यांना बघा भोजन देऊ शकता. आता बघा खरं तर शेवटचा श्रावण सोमवार प्रत्येकाचा उपवास असणार आहे, कारण काही ठिकाणी बघा पहिला श्रावण सोमवार आणि शेवटचा श्रावण सोमवार उपवास केला जातो आणि मधले आदले जे काही बघा 2-3 श्रावण सोमवार येतात तर तेव्हा उपवास केला जात नाही. मग अशा वेळेस तुम्ही एखाद्या स्त्रीला तुम्ही बघा भोजन देऊ शकता, तिला जेवण देऊ शकता, नाहीतर मग शक्य 5 सवासणींना बोलून तिची ओटी भरू शकता, त्यांना दूध द्यावं, फळ द्यावं किंवा एखाद्या फराळाचा पदार्थ द्यावा आणि या पद्धतीने बघा मान सन्मान करू शकता. आता 5 सवासणी नाही मिळाल्या तर 1 चालेल, तर तुम्ही बघा एकीचा पण मान सन्मान तिची पूजा करू शकता. आणि आम्ही शिवामूठ व्रत करत नाही तर आमचं हे कायमचं आहे तरीसुद्धा शेवटचं, कारण बघा तुम्ही शिवामुठीचं व्रत हे सौभाग्य स्त्रीने करायचं असतं. आता हे सौभाग्य स्त्रीनेच करायचं का तर अर्थात त्या कहाणीमध्ये पण तेच सांगितलं आहे की तिच्याशी चांगलं वागावं म्हणून हे व्रत करायचं असतं. पण आता बघा कुमारिका स्त्री, कुमारिकांनी मुलींनी सुद्धा आपण बघा शिवमूठ अर्पण करत असतो. मग अशा वेळेस तुम्ही अगदीच बघा दान करावं आणि गरिबांना करा, गरजूंना करा किंवा एखाद्या कुमारिकेला जरी दिलं तरी चालेल किंवा पुरुष मंडळीसुद्धा शिवमूठ अर्पण करू शकता. तर त्यांनी काय करावं तर 1 व्यक्ती खाईल असं काहीतरी तुम्ही दान करू शकता. तर थोडंसंच काय तर या श्रावण सोमवारी उपासना करण्याबरोबरही आपल्याकडून जेवढं होईल तेवढं दान करावं आणि नक्कीच दान हे सतपात्री असावं, तर व्यवस्थित एखाद्या व्यक्तीला दान होईल एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.